शपथविधी 5 डिसेंबरला होणार आहे हे बावनकुळेंच्या ट्विटवरून समजलं असं उदय सामंत यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे उपचारानंतर आजच वर्षा बंगल्यावरती येतील असं सुद्धा उदय सामंत यांनी सांगितलेलं आहे। शिंदे रुग्णालयामध्ये भरती होणार नाहीयेत। उदय सामंत फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावरती आलेले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलंय। आपल्यासोबत उदय सामंत आहेत, त्यांच्याशी कडून जाणून घ्या। सामंत साहेब, नेमकी काय माहिती आहे? शिंदे साहेब तपासणीसाठी गेले आहेत, रुग्णालयात ॲडमिट होणार आहेत का परत बॅक टू पॅव्हिलियन येणार, फील्डवर येणार? 3-4 दिवस स्वतः एकनाथ शिंदे साहेब आजारी होते हे आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे, परंतु त्याच्यावर देखील काही लोकांनी वेगळ्या पद्धतीचं घाणेरडं राजकारण करण्याचा प्रयत्न केला। अशक्तपणा होता आणि त्याच्यासाठी ज्या ब्लड टेस्ट आहेत त्या ब्लड टेस्टसाठी ते ज्युपिटर रुग्णालयामध्ये गेलेले आहेत। ब्लड टेस्ट आणि चेकअप झाल्यानंतर 3 ते 4च्या दरम्यान ते वर्षावर दाखल होणार आहे। काय महापरिनिर्वाण दिनासाठीची बैठक होती, त्या बैठकीला स्वतः एकनाथ शिंदे उपस्थित राहतील? ती महत्त्वाची बैठक आहे आणि त्या बैठकीला ते स्वतः उपस्थित राहणार आहेत, परंतु वेळ थोडा पाठीपुढे होऊ शकतो। परंतु जे काही चित्र रंगवलं गेलं की कालच्या बैठका रद्द झाल्या, कालच्या बैठका रद्द केल्या गेल्या, याच्यामध्ये काही तथ्य नाही। स्वतः ते आजारी असल्यामुळं कुठचीही बैठक लावण्यात आलेली नव्हती आणि मला असं वाटतं की बैठक कुठचीही न लावता देखील बैठक लावली म्हणून सांगून रद्द झाली, हे जे काही विरोधक षडयंत्र करतायत त्याच्याबद्दल मला असं वाटतं की हे योग्य नाही। ते आजारी होते आणि आजारी असल्यामुळंच ते ठाण्यामध्ये होते आणि आता ते वर्षावर येणार आहेत। पण अवघे काही तास उरलेले आहेत शपथविधीसाठी। तुमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या काही पूर्ण होताना दिसत नाहीत। तुम्ही जी काही वाढीव खाती मागितली होती ती अजून तुम्हाला काही तसा सकारात्मक निरोप आलेला नाही आहे, त्यामुळे तुमची भूमिका काय पक्षाची? 5 तारखेला शपथविधी आहे हे बावनकुळे साहेबांच्या ट्विटवरनं आम्ही बघितलेलं आहे। अजून त्याला 48 तास आहेत। 48 तासामध्ये अनेक गोष्टी घडामोडी घडू शकतात। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जो प्रस्ताव अमित शाह साहेबांकडे ठेवलेला होता त्याच्या संदर्भात ते स्वतः त्यांच्याशी चर्चा करणार होते। आता त्यांच्याबरोबर चर्चा झाली की नाही हे आपल्याला कोणालाच माहिती नाही, त्याच्यामुळे आपण अंदाज लावण्यामध्ये देखील काही अर्थ नाही। योग्य तो सन्मानपूर्वक निर्णय होईल याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। सन्मानपूर्वक निर्णय नाही झाला तर काय भूमिका असेल पक्षाची? नाही, नकारात्मक आम्ही विचारच करत नाही, कारण माननीय नरेंद्र मोदी साहेब, अमित शाह साहेबांना एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं महाराष्ट्रातलं काम माहिती आहे, त्याच्यामुळे जो काही निर्णय होईल तो सकारात्मकच होईल, नकारात्मक होणारच नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। कॅमेरा पर्सन जावेद खानसह वैभव परब, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।